श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 6 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे प्रभू श्री रामचंद्रांची श्री रामनवमी। या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आणि सेवा करायची आहे। त्यामधलाच अतिशय प्रभावी आणि अतिशय सुंदर असा हा उपाय जर उद्या आपण केला, सकाळी उद्या जर गाईला आपण ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल, सर्व संकटे संपेल, आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल। तर असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून प्रभू श्री रामचंद्रांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल। भगवान विष्णूंचे प्रभू श्रीराम हे 7वे अवतार मानले जातात। या दिवशी जर तुमच्या घरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो मूर्ती असेल तर त्याची तुम्हाला उद्या व्यवस्थितपणे छान पूजा वगैरे करायची आहे। मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। मूर्ती व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून एका लाल कलरच्या पाटावरती कपडा टाकून त्यावरती ठेवायचे आहे। त्यानंतर तुम्हाला गंध, फुलं, अक्षदा मूर्तीला, फोटोला अर्पण करायचे आहे। नाही तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो किंवा मूर्ती तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता। तेच प्रभू श्री रामचंद्रांचे एक स्वरूप आहे। त्यानंतर तुम्हाला घरामध्ये एक वेळेस रामरक्षा स्तोत्रमचं पठण करायचं आहे, राम स्तुती करायची आहे। त्याचबरोबर श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे। सीताराम सीताराम या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे। या सर्व सेवा तुम्हाला उद्या घरामध्ये करायच्या आहे। त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये उद्या आपल्या घरातील जे काही दोष, अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य असतात तर ते दूर करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय करायचे आहेत। त्यामध्ये तुम्हाला दानधर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुमच्या आजूबाजूला कुठे गोर गरीब गरजू व्यक्ती असतील तर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा तुम्ही दान करू शकता। यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही दान करा। यामुळे एकतर आपल्या जीवनातील जे आपले ग्रह कुठे कमजोर झालेले असतात तर ते आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी सुरुवात करतात आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर त्यामुळे ते दूर होत असतात। त्याचबरोबर जर आजूबाजूला कुठे प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला मंदिराची साफसफाई करायची आहे। तिथे गंध, फुलं, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे। पिवळ्या कलरची मिठाई, पिवळ्या कलरची फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे। या सर्व गोष्टी जर उद्या आपण केल्या तर याचे खूप छान परिणाम हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये बघायला मिळतील आणि त्याचबरोबर हा अतिशय सुंदर आणि प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। बघा, गाय जी असते तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे। गायीची पूजा केल्यामुळे साक्षात 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं। आपल्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश होत असतो, घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते। गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असतात, तिची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात तर त्या 33 कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचत असतात। त्यामुळे ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती जर आपण काही उपाय हे गायीच्या संबंधित केले तर नक्कीच त्याचे फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात। तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका, जेणेकरून प्रभू श्री रामचंद्रांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल। आता समजा जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असतेच, तर त्यासमोर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। जर नाहीये तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती तर
तुम्ही उद्याच्या दिवशी ती नक्कीच खरेदी करू शकता। याच व्हिडिओमध्ये काही वस्तू मी टॅग केलेल्या आहेत, त्यामध्ये गाय वासराची मूर्ती असेल, गजलक्ष्मी असेल, तर इतर भरपूर अशा वस्तू त्या टॅग केलेल्या आहेत, तिथून तुम्ही खरेदी देखील करू शकता। त्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, आपली रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे, भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला सुरुवात करायची आहे। बघा, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, अनेक प्रकारचे संकटे घरामध्ये येत असेल, दुःख घरामध्ये येत असेल, वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास होत असेल, शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, खूप तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, खूप कठीणातील कठीण इच्छा आहे, कितीही जुनी इच्छा असेल ती तुमची पूर्ण होत नसेल, मग ती तुमची पगार वाढ, पदोन्नती किंवा मग नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, कर्जमुक्ती या संबंधित तुमची इच्छा असेल, त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घराची, पतीची, मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायामुळे वास्तुदोष, पितृदोष दूर तर होईलच, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती देखील नष्ट होईल। एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये थोडेसे गंध, फुलं, अक्षदा ठेवायची आहे, एक छान दिवा, धूप, दीप, अगरबत्ती ठेवायची आहे, एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीजवळ जायचं आहे। सर्वात प्रथम गायीच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे, गायीच्या पायाखालची थोडीशी माती आपल्या ताटामध्ये ठेवायची आहे, गायीला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहे, गायीची जी पाठ असते तर त्या पाठीला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे। नंतर गायी समोर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे, त्या विड्याच्या पानावरती थोडीशी हरभऱ्याची जी डाळ असते तर ती ठेवायची आहे, त्या हरभऱ्याच्या डाळीवरती थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि हा जो विडा आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे। गाईला खाऊ घालत असताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर तो गाईला खाऊ घालायचा आहे। त्याचबरोबर गाईला थोडंसं पाणी देखील तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे, कारण जोपर्यंत आपण पाणी प्यायला देत नाही तोपर्यंत आपला तो उपाय अपूर्ण आहे। नंतर परत तुमची ती इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे, गाईला नमस्कार करून आपल्या घरी यायचं आहे आणि गाईच्या पायाखालची जी माती आपण आणलेली होती तर ती तुमच्या घरातील झाडांमध्ये, कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या वाटीमध्ये वगैरे तुम्ही ती आपल्या घरामध्ये ठेवू शकता। यामुळे काय होईल तर आपल्या घरातील ज्या काही इडापिडा आहे, वाईट शक्ती आहे तर ते आपल्याला त्रास देणार नाही। अगदी साधा सोपा उपाय आहे, हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप छान फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील। बघा, फक्त ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो तर ती अगदी विश्वासाने, भक्तीने, श्रद्धेने करण्याची गरज असते। जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत अडचणी अडथळे येत असेल, जीवनामध्ये अनेक संकट येत असेल, प्रगती होतच नसेल तर हा उपाय जो आहे तर तो करून बघा। यामुळे आपली जी इच्छा आहे तर ती 33 कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचते आणि ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होण्यासाठी ते 33 कोटी देवी देवता हे प्रयत्न करत असतात। तर अगदी हा उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत, नवीन माहितीत। श्री स्वामी समर्थ।